एकुलती एक राणींची मुलगी, पण फार हट्टी. मनात असेल तरच दुसऱ्याचे ऐकायचे, नाहीतर मेरी मुर्गी की एकच टांग म्हणून आपलंच म्हणणं खरं करायचे. आवडेल तरच एखादी गोष्ट करायची, अशा काहीशा वेगळ्याच स्वभावाची ती मोठी झाली. प्रत्येक आईवडिलांना आपल्या पाल्याचं कौतुक असतं, तसे तिचेही कौतुक तिच्या आईवडिलांना होते. तिच्या अशा स्वभावाला त्यांनी मुरड घालण्याऐवजी प्रोत्साहनच देत होते आणि अशाच वागणुकीत ती मोठी होत गेली. तिच्या होमध्येच तिला ते हो करीत आले. त्यांचे आपल्या कुटुंबातील लोकांसोबतसुद्धा त्यांच्या हेकेकर स्वभावामुळे फारसे चांगले संबंध नव्हते. शिक्षण सुरू असताना एका चांगल्या घरची राणींच्या मुलीला लग्नाची मागणी आली. एका भरभरून स्नेह असलेल्या घरात ती एक सून म्हणून जाणार होती. घरातील प्रत्येकजण आपापल्या कामात कितीही व्यस्त असेल तरी एक वेळचं जेवण सगळे सोबत अगदी प्रत्येकाचा दिवसभराचा आढावा घेत करत. आई, बहीण, भाऊ, बहिणी प्रत्येकाचे आपापले वेगळे विश्व असले तरी एकमेकांना सांभाळून सगळे आनंदाने सोबत राहत असत. अशा घरात लग्नाला होकार देत राणींनी सुटकेचा श्वास सोडला. ओठात एक आणि पोटात दुसरे असा तिचा स्वभाव पहिले कोणालाच तिच्या सासरी लक्षात आला नाही. पण हळूहळू तिच्या चालीरीती आणि बोलण्यातल्या फटकळ स्वभावाने तिने सगळ्यांचं मन दुखवले. लग्न करून सासरी आल्यावर सगळ्यांशी मनं जुळवताना थोडा वेळ लागतो करत तिच्या सासरी तिला कोणी काही बोलत नसे. तिची सासूसुद्धा काळानुसार बदलत्या स्वभावाची. सासू म्हणून वागण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून नेहमीच मैत्रीचा हात तिच्या समोर केला होता. तिला तिच्या घरी कधीच कामाची सवय नाही म्हणून घरात 4 माणसे असूनसुद्धा स्वयंपाकाला बाई लावली. आपल्या नवऱ्याला आहो-जावो करत नाही तरी तिला कधीच या गोष्टीची जबरदस्ती केली नाही. अरे तुरे ह्यातही तिने गोडवा मानला. तिचा हा तिरका स्वभाव तिच्या नवऱ्याच्या नजरेतून लपला नव्हता. तिचा नवरासुद्धा ह्याच भ्रमात की आज ना उद्या तरी ती बदलेल. माहेरच्या लोकांसोबत सासरच्या मंडळींना देखील ती आपलंसं करेल. पण इथे चित्र पार उलटं होत होते. नवीनच लग्न झालेली राणींची मुलगी दरवेळेला माहेरी आली की आईजवळ नवऱ्याची तक्रार करीत असे. तो रागीट आहे, मला समजावून घेत नाही, नेहमी लहरी आहे, त्याला माझ्या भावना कळत नाहीत वगैरे आईला सांगत असे. तिची आईसुद्धा तिच्यातच सूर मिळवत असे. राणींच्या मुलीला दिवस गेले तेव्हा इतकी आनंदाची बातमी मिळाल्यावर तिच्या घरी सगळ्यांनाच आनंद गगनात मावेनासा झाला. सासूने तिचे सगळे ढोवाळे अगदी आनंदाने पुरवले. खूप खूप लाड केले. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ स्वतः करून तिला खाऊ घातले. तीही त्याचा आनंद घेत होती. तेव्हा आपल्या घरची माणसं वाईट नाही याची तिला जाण झाली. पण तिच्या आईने तिच्या मनात आधीच सगळ्यांबद्दल विष ओतून ठेवले होते म्हणून तिला काही फारसं बोलता येत नव्हते. बोलता बोलता नवीन बाळाचे घरात आगमन झाले. वातावरण अगदी आनंदमय होते. पण राणींच्या मनात काही वेगळेच सुरू होते. मुलीला आपल्या शब्दांच्या जाळ्यात फसवून तू माहेरी चल, तुझे इथे खूप हाल होतील म्हणून सरळ घरीच घेऊन गेले. इकडे सासरी सगळे नाराज झाले. आजीला आपल्या नातवाचे खूप लाड करायचे होते, पण आता सगळं राहून गेल्याने त्या फार दुखवल्या. नवऱ्याचा सुद्धा नाराजीचा सूर होता. त्यावेळी तिला कोणीही काही बोलले नाही. हळूहळू राणींच्या मुलीने सासरी जाण्यासाठीच नकार दिला आणि माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तिच्या आईने तिच्यासाठी शिरा केला आणि म्हणाली, मी जरा बाहेर जात आहे माझ्या मैत्रिणींकडे, आज पार्टी आहे, तू उठून तुझ्या हाताने शिरा घे. आईचे हे बोलणे कानावर येताच काही वेळ तर ती जरा शॉकमध्येच होती. कारण आई तिला तिच्या मुलासोबत एकटे घरी सोडून कशी गेली ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिला असे अनुभव आता नेहमीच येऊन गेले आणि टचकन डोळ्यात पाणी आले आणि आपल्या सासूची आठवण आली. सासूने आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तिला आज जाणीव झाली. तिने लगेच आपल्या सासूला फोन लावला आणि विचारले, कशा आहात आई तुम्ही? मी छान आहे ग सुनबाई. माझा नातू कसा आहे? मजेत आहे ना? आता तर छान रांगत असणार ना? काळजी घेत जा ग स्वतःची पण. काही हवं असेल तर सांग. सासूबाई बोलल्या, आई नातवाला त्याच्या घरी न्यायला कधी येता? तो वाट बघतो आहे सगळ्यांची. ती दबक्या आवाजात बोलती झाली. हे शब्द ऐकताच सासूला तर आनंदाला पारावर राहिला नाही. मी उद्याच येते सांगून त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्याच दिवशी तिने आपली बॅग भरली तेव्हा मिस्टर राणे आणि मिसेस राणे दोघेही तिला पूर्ण थांबवण्याच्या प्रयत्नात होते. पण आज त्यांना यश येणे शक्य नव्हते, कारण त्यांच्या मुलीला परिस्थितीची जाण झाली होती. निघताना ती आपल्या आईला म्हणाली,
खरंच ग आई, तुझी शिकवण माझ्या कामी आली, पण फक्त माणसं तोडण्यात, जोडण्यात नाही. माझ्या इतक्या समंजस आणि साध्या माणसांना मी ओळखूच शकले नाही. मी स्वतःचा स्वभाव थोडा बदलून घेतला आणि क्षणातच मला माझं घर परत मिळालं. एका मुलीला लग्नानंतरसुद्धा माहेरी मान हवा असेल तर तिने माहेर हे माहेरसारखेच जपावे हे कळले आहे मला. मी खरंच चुकीचे वागले. आणि आई, आणखी एक गोष्ट मी शिकले ते हेच की आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत. चिडून बोलून काही मिळत नाही. थोडी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे. आपला युगो थोडा बाजूला सारला पाहिजे. दरवेळी आई वडील तरी काय करणार, शेवटी संसार आपल्यालाच करायचा आहे. मी येते आई, म्हणत राणेंची मुलगी परत आपल्या सासरी आनंदाने रवाना झाली आणि मजेत आपल्या संसारात रमली. समाजात सासू ह्या व्यक्तीबद्दलच्या नकारात्मक अशा काही मान्यता अगदी लोकांच्या मनात पक्क्या झालेल्या असतात की जरी सून चुकीचे किंवा वाईट वागत असेल तरी दोष हा नेहमी सासूलाच दिला जातो. सासू कितीही चांगली वागत असेल तरीही सुनेकडून पण चूक होते हे अपेक्षितच नसते. या कथेच्या लेखिका नेहा खेडकर.